हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट आहे जनरल सायन्स आणि चॅप्टर घेत आहोत आपण नवीन एक फ्रेश चॅप्टर सुरू करत आहोत. चॅप्टर नंबर 7, मेटल्स अँड नॉन मेटल्स. अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. त्याचा हा पहिला व्हिडिओ. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण त्याला सुरुवात करत आहोत. आणि सर्व मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. चॅप्टर नंबर 7, मेटल्स अँड नॉन मेटल्स. कॅन यू रिकॉल? फर्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आपल्याला कॅन यू रिकॉल म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला ते आठवावे लागतं. आपण याची माहिती जी आहे ती आपण 7th स्टँडर्डमध्ये घेतलेली असते. ओके, तर आपल्याला विचारलं आहे, व्हॉट आर द 3 टाईप्स इन विच द एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड? यू नो, एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटोलाइड. ॲक्च्युली देर आर 2 टाईप्स, म्हणजे 2 टाईप्स होते आधी, मेटल अँड नॉन मेटल. परंतु काही अतिशय फ्यू एलिमेंट्स असे होते की जे मेटलची ही प्रॉपर्टी दाखवायचे आणि नॉन मेटलची प्रॉपर्टी जी ती दाखवायचे. त्यामुळे तिसरा टाईप जो आहे तो केला गेला, तो म्हणजे मेटोलाइड्स. हे लक्षात ठेवा. थर्ड टाईप इज मेटोलाइड. ओके, हे तुम्ही शिकलात. व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ? आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कोणकोणते मेटल जे आहे किंवा त्यांचं काय यूज करतो हे थोडक्यात आपल्याला विचारलं आहे. मित्रांनो, मेटल जर बघितलं तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये भरपूर त्याची भांडी असतात, तुमची खेळणी असतात, नाही का. देन वी कॅन से ॲल्युमिनियम, कॉपर, स्टील, नाही का, स्टेनलेस स्टील आर द मेटल्स वी यूज एव्हरीडे इन अ लाईफ. मग त्यांची भांडी असतील, खेळणी असतील, आपण काही ते वापरू शकतो. मग नॉन मेटल कोणते वापरतो आपण? तर तुम्हाला लक्षात आलं असेल ऑक्सिजन, की जो आपण रोज त्याचा वापर जो आहे तो केला जातो, नाही का. आपलं जे जीवन आहे ते ऑक्सिजनशिवाय अपूर्ण आहे. श्वासच आपण घेतो मुळात ऑक्सिजनाने, ऑक्सिजनच आत घेत असतो. त्यामुळे ऑक्सिजन आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याकडे आयोडीनची बाटली असते, नाही का. आयोडीन माहिती ते सुद्धा काय आहे, नॉन मेटल आहे, एलिमेंट्स आहे आणि नॉन मेटलमध्ये मोडतं. त्याचप्रमाणे क्लोरीन आपण जाणतोच. मग हे आपल्याला सांगता येईल, हे नॉन मेटल जे आहेत ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. ऑल द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स इन द वर्ल्ड आर मेड फ्रॉम एलिमेंट्स, कंपाऊंड्स ऑर देअर मिक्सचर्स. हे आपल्याला माहिती आहे, आपल्या जगामधील सर्व वस्तू किंवा जे सर्व काही पदार्थ असतील, हे जे आहेत म्हणजे मूलद्रव्य, संयुगे किंवा मिक्सरपासूनच बनलेले आहेत, नाही का. सायंटिस्ट क्लासिफाईड ऑल द एलिमेंट्स इंटू 3 जनरल टाईप्स. तेच आपल्याला आपण जे वरती उत्तर दिलं तेच त्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन जे ते सायंटिस्ट लोकांनी केलं आणि त्यापासून ते 3 टाईप्स तयार केले, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटोलाइड. तर मित्रांनो, चॅप्टरचं नावच आपलं मेटल अँड नॉन मेटल, म्हणजे त्यांच्या आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, केमिकल प्रॉपर्टी बघायच्या आहेत. अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा. आपण सुरुवात करूया. ओके, सुरुवात आहे मेटल. आता मेटल नेमके कोणकोणते आहेत? सो गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम आर अ फ्यू मेटल्स. ही अशी नावे आहेत. ॲक्च्युली मेटल्स तर खूप आहेत मित्रांनो, त्यापैकी ही थोडी नावं जी ती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, मेटल हॅव अ लस्टर, म्हणजेच काय थोडक्यात तर त्यांना चकाकी असते. ॲक्च्युली आपण हे प्रॉपर पुढे या प्रॉपर्टीज आपण शिकणारच आहोत. बस एक थोडक्यात रिवाइंड करूया. द मेटल्स आर हार्ड. जे मेटल जर तुम्ही पाहिले, आता वरती पाहिलेले मेटल तुम्ही त्यांना बघितलेलं आहे, हाताळलेलं आहे. गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर हे तुमच्या रोजच्या जीवनात बघणारे मेटल्स आहेत. मग ते तुम्हाला कसे दिसतात? तर मेटल हॅव लस्टर, बघा चकाकी असते, नाही का. सोनं जर पाहिलं ते चकाकतं, कॉपर चकाकतं, सिल्वर जे आहे ते सुद्धा लस्टर आहे. म्हणजे मेटल्स हॅव अ लस्टर्स आपल्याला असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे द मेटल्स आर हार्ड. जर बघितलं तर तुम्ही भांड्यांना हात लावा, ते अतिशय कडक असतात. ओके, वायर ऑर सीट कॅन बी फ्रॉम देम मेड मेटल. ज्या वायर्स असतात त्या पण मेटलच्या असतात बघा, त्यापासून शीट तयार करता येतात. या त्याची ॲक्च्युअल फिजिकल प्रॉपर्टी आपण पुढे पाहणारच आहोत, ते जे आपल्याला इथे दिलेलं आहे. ओके, तरी बघूया. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल जे आहेत हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक आहे. गुड कंडक्टर्स म्हणजे काय? कंडक्टर्स म्हणजे वाहक आणि गुड म्हणजे चांगले, म्हणजे चांगल्या रीतीने त्यामधून विद्युतधारा असेल किंवा उष्णता असेल ती वाहून नेली जाते. आपण ते पुढे पाहणारच आहोत. ओके,
metals lose their valence electron to produce positively charged ions, that is cations. म्हणजे थोडक्यात काय, तर जे मेटल्स असतात आपण मागच्या फिफ्थ चॅप्टरमध्ये शिकलो आहेत नाही का, मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात. इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह आयन तयार होतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज आयन जो असतो त्यालाच आपण कॅटायन असे म्हणतो. ते आपण पुढे बघणार आहोत. आता मित्रांनो आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टी. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ मेटल. आता मित्रांनो फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय, तर तो मेटल नेमका दिसतो कसा, तो आपल्याला जाणवतो कसा, दिसताना आपण हाताळतो ते असतो, नेमकं काय असतं ते फिजिकल प्रॉपर्टी. त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो, की ज्या बाहेरून दिसणं किंवा हाताळल्यानंतर आपल्याला जाणवणं, त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो. बघा मित्रांनो, एखादा विद्यार्थी किंवा एखादा मनुष्य असेल, कोणी असेल समजा, तर आपण बघतो, तर आपण म्हणतो, नेहमी म्हणतो असं की नाही त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे. पर्सनॅलिटी चांगली म्हणजे नेमकं काय, तर त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, त्याचप्रमाणे त्याचा रंग कसा आहे, त्याची हेअरस्टाईल कशी आहे, त्यामुळे आपण गणना करतो. म्हणजे हे आपण फक्त पाहून आपण ते सांगू शकतो की त्याची पर्सनॅलिटी जी ती अतिशय चांगली आहे. या पद्धतीने त्याच्यात थोडक्यात त्या फिजिकल प्रॉपर्टी आपण असं म्हणूया की जे आपल्याला जाणवतात, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला आहे फिजिकल स्टेट्स. ओके, तो नेमक्या तुम्हाला माहिती आहेत त्याच्या स्टेट्स किती आहेत. त्या आपल्याला मेन आपण त्या 3 स्टेट मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो, त्या होत्या सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. मग नेमके हे जे मेटल्स आहेत त्यांची फिजिकल स्टेट्स काय असते ते आपल्याला बघायचे. ओके, अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स स्टे इन सॉलिड स्टेट्स. मित्रांनो, ऑर्डिनरी टेम्परेचर म्हणजे नेमकं काय, तर ऑर्डिनरी टेम्परेचरमध्ये आता मी तुम्हाला शिकवतो आहे. आताचे जे टेम्परेचर आहे तुम्ही शिकतायत, तुम्ही घरी असाल, क्लासमध्ये असाल, त्यावेळेचं तुमचं जे रूम टेम्परेचर, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्डिनरी टेम्परेचर. म्हणजे ते तापमान. थोडक्यात त्या तापमानाला जर आपण बघितलं, सगळे सॉलिड जे आहेत, सगळे मेटल जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये असतात असं इथे आपल्याला सांगता येईल. ओके, हाऊएव्हर मेटल्स आर लाईक मर्क्युरी अँड गॅलियम आर एक्सेप्शन्स. म्हणजे थोडक्यात काय, काही अपवाद आहेत त्याला. ते कोणते अपवाद आहेत तर आपल्याला सांगता येईल, इथे दिलं आहे आपल्याला मर्क्युरी अँड गॅलियम, मर्क्युरी आणि गॅलियम. आणि मित्रांनो, हे अपवाद जे आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की ते तुम्हाला विचारू शकतात की अपवाद जे असे कोणते मेटल्स आहेत की ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, तुम्हाला ते सांगता यायला हवं. ते असणार आहेत मर्क्युरी आणि गॅलियम. ओके, पुढे बघूया. आता मित्रांनो, इथे नेमकं काय दिलं आहे, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेला असाल, त्यावेळेस जर बघितलं तर डॉक्टर जो आहे त्यांचा जो रक्तदाबमापक असतो नाही का, म्हणजे थोडक्यात काय, ब्लड प्रेशर चेक करण्याचं मशीन जे आहे, मेजर टू ब्लड प्रेशर, ते पाहिलं असेल तुम्ही. किंवा जर कोणाचा ताप मोजायचा असेल त्यावेळेस त्यांच्याजवळ बघा तो तापमापी असतो नाही का, तो पाहिलं असेल. जर त्याची जर तुम्ही रचना जर पाहिली तर तुम्हाला असं दिसून येईल त्यामध्ये ग्रे कलरचं लिक्विड असतो नाही का, त्या ट्यूबमध्ये. ती ग्लासची ट्यूब असते, एक नळी असते काचेची, त्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये एक ग्रे कलरचं लिक्विड असतं. आता ते लिक्विड काय असतं, ते असतं मर्क्युरी नाही का. तो पारा असतो, जो आत्ताच आपण शिकलो, पारा जो आहे किंवा मर्क्युरी जे आहे हा ॲक्च्युली मेटल आहे, परंतु तो लिक्विड स्टेटमध्ये आहे, तो असतो. आणि त्यावरनं मग त्याचा ताप जो आहे किंवा त्याचं ब्लड प्रेशर जे आहे ते आपल्याला समजतं. थोडक्यात हे इथे सांगितलं आहे. ओके, पुढचा पॉईंट बघूया. सेकंड, लस्टर. आता मित्रांनो, तुम्ही तांब्याची भांडी पाहिली असती नाही का, तर ती तांब्यांची भांडी जर आपण पाहिली तर ती जी आहे ती खूप चकाकतात मित्रांनो नाही का. याचं कारण काय, तर त्या जर समजा आपण स्क्रब देम विथ लेमन अँड रिन्स विथ वॉटर, त्यांना आपण घासली समजा लेमनने आणि पाण्याने धुतली तर ती आपल्याला चकाकलेली दिसतात नाही का. म्हणजे याचं कारण काय, तर लस्टर जो आहे ही प्रॉपर्टी या धातूंमध्ये असते. सोनं जे आहे ते चकाकतं, चांदी जी आहे ती चकाकते. इवन लाईट गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीन ऑन फ्रेशली कट सरफेस ऑफ अ मेटल. जर समजा एखादं भांडं धुतलं, तांब्याचं भांडं धुतलं असेल आपण, तर त्यापासून लाईटसुद्धा रिफ्लेक्ट होतं, एवढं ते चकाकतं. ओके, हेच आपल्याला इथे सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, मेटल्स जे आहे यांच्यामध्ये लस्टर म्हणजे चकाकणे, चकाकी हा गुणधर्म आहे किंवा ही प्रॉपर्टी त्याची आहे असं आपल्याला सांगता येईल. ओके, पुढचं प्रॉपर्टी बघूया. हार्डनेस. जनरली मेटल्स आर हार्ड नॉट सॉफ्ट. आता बघा, आपल्या घरातली जी भांडी आहेत ती सगळी हार्ड आहेत. कॉपर असेल
किंवा आयर्न असेल तर त्या बघितलं तुम्ही हात लावून बघितले असेल ते अतिशय हार्ड असतात, सॉफ्ट नसतात. एक्सेप्शन, परंतु याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन आहेत. सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट. त्यापैकी सोडियम जर पाहिला किंवा पोटॅशियम जर पाहिला तर हा अपवाद आहे, एक्सेप्शन आहे हे या मेटल्समध्ये, की हे जे आहेत हे सॉफ्ट आहेत. हे जर सोडले म्हणजे अतिशय फ्यू एलिमेंट्स असतात तसे की ते जे आहेत सॉफ्ट आहेत, त्यांच्यामध्ये हार्डनेस जो आहे तो नाही आहे. ओके. कॅन बी इझिली कट बाय नाईफ, म्हणजे थोडक्यात काय चाकूने ते आपल्याला सहज कापता येतात. मित्रांनो, थर्ड प्रॉपर्टीज आपण त्याच्या पाहिल्यात. पहिली होती, पुन्हा एकदा रिवाईज करूया. पहिली जी होती ती म्हणजे त्याची फिजिकल स्टेट जी आहे सॉलिड, त्यामध्ये एक्सेप्शन आहेत. मर्क्युरी आणि गॅलियम ते लिक्विडमध्ये आहेत. दुसरी आपण पाहिली होती लस्टर. सगळे जवळजवळ सगळे मेटल जे आहेत हे चकाकतात, म्हणजे लस्टर त्यांच्यामधली प्रॉपर्टी झाली. हार्डनेस, इथेसुद्धा प्रत्येक मेटल जे आहे ते हार्ड असतं, कठीण असतं. याच्यामध्ये एक्सेप्शन आहेत. सोडियम आणि पोटॅशियम दे आर सॉफ्ट. ओके, हे तुमच्या लक्षात राहील. पुढचं बघूया मित्रांनो. पुढे आहे आपल्याला दिलेलं आहे डक्टिलिटी. आता डक्टिलिटी म्हणजे काय ते पाहणं आधी गरजेचं आहे. द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्स कॅन बी ड्रॉन इन टू अ थिन वायर इज कॉल्ड डक्टिलिटी. ओके मित्रांनो, डेफिनेशन मी तुम्हाला नंतर पुन्हा सांगेल. अजून, हाऊ यू एव्हर गॉन टू अ गोल्डस्मिथ शॉप. तुम्ही जर समजा सोनाराकडे गेला असाल, सोनाराच्या गोल्डस्मिथच्या शॉपमध्ये गेला असेल, तर हॅव यू सीन द गोल्डस्मिथ मेकिंग अ वायर ऑफ गोल्ड ऑर सिल्वर. जर तुम्ही त्यामध्ये तुम्ही बघितली असेल गोल्ड वायर किंवा सिल्वर, समजा नसेल बघितली, आपल्या घरात इलेक्ट्रिकची वायर असते बघा मित्रांनो, नाही का, ज्या ते प्लॅस्टिकचं कवर असतं ते जर काढलं तर मध्ये आपल्याला कॉपरची वायर दिसते किंवा ॲल्युमिनियमची वायर दिसते किंवा आपल्याला सांगता येईल ॲल्युमिनियमची वायर असणार आहे. तर नेमकी ही वायर तर तुम्ही पाहिली असणार. आता हे नेमकं कसं घडतं? व्हेन अ मेटल इज फुल्ड थ्रू अ होल इट्स वायर इज फॉर्म. म्हणजे थोडक्यात जर आपण या छिद्रामधून त्या धातूला ओतलं तर त्याची तार बनते, असंच आपल्याला इथे सांगता येईल. म्हणजे थोडक्यात काय, सपोज कॉपर आहे नाही का, या पद्धतीने हा कॉपरचा तुकडा आहे समजा, तर याच्यापासून आपण जर वायर बनवायची ठरवली तर ती आपल्याला सहज बनवता येते. सहज बनवता येते म्हणजे हाताने बनवता नाही, पण मशीन किंवा त्या होलमध्ये टाकली तापून त्याला, तर त्यापासून अशी वायर जी ती तयार करता येते. यालाच आपण डक्टिलिटी असं म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. म्हणजे याची डेफिनेशन जे विचारली तर ती आपल्याला काय करता येईल? द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्स कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर इज कॉल्ड डक्टिलिटी. Malleability. Take an iron nail, place it on a platform and keep on hammering it. After some time, you will see a thin sheet forming. मित्रांनो, काय करायचं आहे तुम्हाला? तर समजा एखादा लोखंडी खिळा असेल नाही का, तुम्ही बघितला लोखंडी खिळा कसा असतो, या पद्धतीने लोखंडी खिळा असतो. ओके, त्याला एखाद्या कडक प्लॅटफॉर्मवरती ठेवा आणि वरून हातोडी मारा. तर तो हा जो खिळा आहे, जर तुम्ही जास्त हॅमरिंग केलं याच्यावरती, तो असं चप्पट झालेला, आपला चिकपट झालेला दिसेल किंवा असा पसरलेला दिसेल नाही का. साहजिकच आहे. इथे जोरात आपण किंवा लोहाराच्या दुकानात जर बघितलं तर तो बघा लोखंडावर मोठमोठे घाव घालतो आणि तो त्याचा आकार बदलवतो. थोडक्यात त्याचा बारीक पत्रा जो आहे की तो या पद्धतीने त्याला कसं तरी त्याचा शेप जो बारीक करून टाकतो नाही का. ॲक्च्युली ही प्रॉपर्टी म्हणजेच आपल्याला सांगता येईल मेलॅबिलिटी. मग ती कशी लिहिता येईल सांगता येईल आपल्याला? द प्रॉपर्टी ड्यू टू विच अ सबस्टन्स कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट इज कॉल्ड मेलॅबिलिटी. म्हणजे समजा आपण एखाद्या सबस्टन्सवरती आपण जर समजा जोराने मारा केला, हॅमरिंग केली, तर त्याचा पत्रा, थिन शीट म्हणजे काय, तर बारीक पत्रा असं म्हणता येईल आपल्याला, तो तयार होतो, फॉर्म होतो. त्यालाच आपण मेलॅबिलिटी म्हणतो. आणि हे धातूंमध्ये आपल्याला करता येते. तुम्ही कोणता एक धातू घ्या, त्याला जर ठोकण्याचा प्रयत्न करा तर तो पत्र्यासारखा आपल्याला दिसतो. त्यामुळे थिन शीट जी ती तयार करता येतं. म्हणजेच मेलॅबिलिटी ही प्रॉपर्टी मेटल्समध्ये आहे, हे आपल्याला सांगता येईल. ओके, पुढे बघूया. Conduction of heat. Take a copper plate, fix some wax at one of its ends, hit the other end, observe what happened, डिस्कस विथ टीचर. आता मित्रांनो, टीचरसोबत काय आपण डिस्कस करू शकत नाही, माझ्यासोबत डिस्कस करा किंवा तुम्ही तुमचा विचार करा. समजा एक कॉपर प्लेट आपण घेतली, या पद्धतीने समजा एक कॉपर प्लेट घेऊया, फिगर काढतो आहे. एक कॉपर प्लेट आपण घेतली, इमॅजिन करूया, आपण प्रयोग तिथे करू शकत नाही परंतु इमॅजिन करू शकतो आणि त्यावरूनसुद्धा आपण ॲन्सर शोधू शकतो. ओके, सपोज दिस इज द कॉपर प्लेट. ओके, आता इथे वॅक्स लावा. वॅक्स माहिती आहे तुम्हाला, मेन. इथे मॅन लावलं आणि इकडे समजा मी तुम्हाला या एंडला इकडनं मी हीट देतो आहे समजा. ओके, काय होणार आहे मित्रांनो? हा भाग गरम होईल
हा गरम होईल आणि हळूहळू आपल्याला काय झालेलं दिसेल, इकडचा भाग गरम होईल आणि शेवटी ती उष्णता इथे येईल आणि मग आपल्याला माहिती म्हणजे समजा वॅक्स आहे तर काय होईल, ते वितळेल नाही का, ते वितळताना आपल्याला दिसेल. मग नेमकं झालं काय, आपण उष्णता तर या बाजूला दिली, कलर चेंज करतो, उष्णता तर या बाजूला दिली मी नाही का, पण हळूहळू उष्णता जी ती इकडे या बाजूने येत या टोकापर्यंत पोहोचली आणि इथलं जे मेन आहे वॅक्स आहे ते वितळलेलं दिसलं आपल्याला. म्हणजेच काय, मेटल्स जे आहेत यांच्यामध्ये कंडक्शन ऑफ हीट ही प्रॉपर्टी आहे. म्हणजेच काय, तर हीट जे आहे ते वाहून नेतात. याचंच उदाहरण देण्याचं झालं तर घरातसुद्धा बघा मित्रांनो, आपल्याकडे आपण भाजी करतो नाही का, भाजी करतो, पोळ्या करतो, हे सगळे मेटलची भांडी असतात. आता त्याला खाली आता भाजीचा जर आपण विचार केला तर या पद्धतीने तो भाजीची पातेली असेल समजा, तर आपण उष्णता इथे देतो ॲक्च्युली इथे, परंतु इथेसुद्धा आपण हात लावू शकत नाही कारण की ते गरम झालं असतं, कारण की उष्णता जी आहे ती मेटलमधून वाहते अशी या पद्धतीने इकडे येत असते नाही का. त्यामुळे असं आपल्याला सांगता येईल की ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट असं आपल्याला सांगता येईल. ओके, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. म्हणजे मेटल्स तर गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा सिल्वर, कॉपर किंवा ॲल्युमिनियम आहेत, हे जास्त प्रमाणात जे ते हीट जी आहे ती वाहून नेतात असंच आपल्याला म्हणता येईल. ओके, सिमिलरली कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हीट आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी कंडक्शन कशामध्ये होतं. विच मेटल्स आर यूज टू मेक इलेक्ट्रिकल वायर्स, हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला वायर पाहिली आहे, जर वायर आपण पाहिली निरीक्षण केलं तर वायरचे जे आवरण असतं त्याच्या आत जर पाहिलं आपण तर मोस्टली कॉपर किंवा आयर्न किंवा ॲल्युमिनियम याचा वापर केलेला असतो. म्हणजेच काय, त्यामधून इलेक्ट्रिसिटी जी आहे ती सहजपणे वाहून जाऊ शकते. देन मेटल्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असंच आपल्याला म्हणता येईल. लीड इज अन एक्सेप्शन. आता इथे मात्र इथेसुद्धा सगळेच मेटल जे आहेत हे नाही आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन आहेत. आणि लीड जे आहे नाही का, आपल्याला सांगता येईल शिसं थोडक्यामध्ये, हे मात्र काय करतं, हा असा धातू आहे की तो हीट आणि इलेक्ट्रिसिटी यांना वाहून नेत नाही. म्हणजेच काय, विच इज नायदर गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्शन हे लक्षात ठेवा, लीड फक्त जो असा मेटल आहे की तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट, हे त्याचं एक्सेप्शन आहे मेटल्समध्ये, हे आपल्याला सांगता येईल. ओके, पुढे जाऊया. 8 डेन्सिटी. डेन्सिटी, मेटल हॅव अ हाय डेन्सिटी. वी नो द डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू ॲक्च्युली मास अपॉन व्हॉल्यूम नाही का. तर यामध्ये जे मेटल्स आहेत यांची डेन्सिटी जी आहे ती अतिशय हाय असते. म्हणून सोडियम, पोटॅशियम, लिथिशियम आर एक्सेप्शन हॅविंग अ लोअर डेन्सिटी. इथे सुद्धा एक्सेप्शन आहे, जवळजवळ मोस्ट सगळेच मेटल जे आहेत हाय डेन्सिटी आहेत, मात्र यामध्ये सुद्धा अपवाद आहेत. सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे एक्सेप्शन आहेत, दे हॅव लोअर डेन्सिटी देन वॉटर. ओके, डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली 0.53 G/cc हे आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये सर्वात कमी जी आहे ती लिथियमची आहे. हा आपला 8वी प्रॉपर्टी झाली. मित्रांनो, हे तुम्हाला कळत असेल, आय होप हे तुम्हाला सगळं समजतं आहे. पुढची प्रॉपर्टी बघूया मित्रांनो, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ओके, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. जनरली मेटल्स हॅव अ हाय मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स. आता इथे सुद्धा यांचे बॉइलिंग पॉईंट्स आणि मेल्टिंग पॉईंट्स जे आहेत ते हाय आहेत, ऑल मेटल्सचे. यामध्ये एक्सेप्शन आहेत, ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं. काही जे आहेत त्यामध्ये बघा, Hg मीन्स थोडक्यात आपण सांगूया पारा, Ga, Na मीन्स सोडियम, K मीन्स पोटॅशियम, हे जे आहेत यामध्ये आपल्याला अपवाद जे आहे ते सांगता येतील. ओके, म्हणजे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट आर हाय, बट एक्सेप्शन्स Hg, Ga, सोडियम, K म्हणजे थोडक्यात काय, मर्क्युरी आहे, गॅलियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. ओके, नेक्स्ट बघूया सोनॅरिटी. आता मित्रांनो, व्हॉट इज द मेटल दॅट युअर स्कूल बेल इज मेड ऑफ. तुम्ही आपल्या शाळेची घंटा पाहिली असेल नाही का, ती कोणत्या धातूची, ती नेमकं काय करते तर तुमच्या असं लक्षात येईल, जर ती वाजली तर टन शेवटपर्यंत असा आवाज येतो. म्हणजेच काय, त्यालाच आपण काय म्हणतो, सोनॅरिटी असे म्हणतो. हे लक्षात असू द्या नाही का. किंवा तुम्ही मंदिरात गेला असाल, मंदिरामध्ये सुद्धा बघा ती घंटा लावली असते, ती जर ठोक आपण मारली तर किंवा वाजवली तर तिचा आवाज जो आहे तो बऱ्याच वेळपर्यंत घुमत
असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, सोनॅरिटी असे म्हणतो. मेटल्स आर सोनोरस. आता मित्रांनो लाकूड असेल, लाकूडला तुम्ही समजा एखाद्या लोखंडाने त्याला वाजवण्याचा प्रयत्न करता, असं काहीतरी वेगळा आवाज येईल आणि तो तिथे स्टॉप होईल. मात्र तुम्ही चमचा जो आहे तो एखाद्या तुमच्या घरातल्या वाटीवर किंवा ताटावर जर वाजवला तर त्याची वेगळ्या प्रकारची साऊंड जी आहे ती तयार होते. मग यालाच आपण काय म्हणतो, सोनॅरिटी असे म्हणतो. सो मेटल्स आर सोनोरियस, दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रिकिंग. त्यांना आपण जे ठोकलं किंवा वाजवलं तर त्याचा वेगळ्या पद्धतीने आवाज येतो, त्यामुळे ही सुद्धा मेटलची प्रॉपर्टी आहे. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. आता या आपण थोडक्यात प्रॉपर्टी बघितल्या, फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या मेटलच्या. आता बघूया नन मेटल्स. कार्बन, सल्फर, फॉस्फरस आर अ फ्यू नॉन मेटल्स. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉलेस्ट्रस. आता आपल्या मित्रांनो हे सांगता येईल आपल्याला नॉन मेटलबद्दलच्या आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बघायच्यात. ओके, फिजिकल प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितले. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत झाले. ते आपल्याला थोडक्यात दिसतात कशा, नाही का, जाणवतात कशा, त्या फिजिकल प्रॉपर्टी. ओके, फिजिकल स्टेट मेटलची होती, आपण बघितली आता, ती होती सॉलिड. मात्र त्यामध्ये एक्सेप्शन होते, जे काही लिक्विडमध्ये सुद्धा होते. आता आपण बघतोय नॉन मेटलच्या प्रॉपर्टी. फिजिकल स्टेट ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर नॉन मेटल्स ऑकर्स ॲज सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस. आता मित्रांनो ऑर्डिनरी टेम्परेचरमध्ये जर बघितलं, नॉन मेटल जे आहेत हे आपल्याला तिन्ही स्टेटमध्ये सापडतात, नाही का. मग त्याचे नेमके कोणकोणते आहेत ते तर आपल्याला सांगता येईल. स्टेट आहेत, त्याचे स्टेट कोणकोणत्या तर सॉलिड आहे, लिक्विड आहे अँड गॅसेसमध्ये सुद्धा ते आढळतात. आता सॉलिडमध्ये कोणकोणते नेमकं तर आपल्याला सांगता येईल. इथे दिले बघा, कार्बन, सल्फर, फॉस्फरस these are the non-metals and they have a solid state. ते सॉलिड स्टेटमध्ये असतात असं आपल्याला सांगता येईल. लिक्विड्समध्ये काय असणार आहे तर ब्रोमिन आपल्याला सांगता येईल, नाही का. हा जो आहे याच्यामध्ये आहे, लिक्विडमध्ये आहे. त्याचप्रमाणे हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे तर आपण सगळे जाणतो, नाही का. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड दीज नॉन मेटल्स आर इन गॅसियस स्टेट. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, याची फिजिकल स्टेट काय आहे नॉन मेटलची, की ते जे आहेत सॉलिडमध्ये पण आहेत, लिक्विडमध्ये पण आहेत आणि गॅसियस स्टेटमध्ये पण आहेत. ओके, पुढची प्रॉपर्टी बघू द्या, लस्टर. नॉन मेटल डू नॉट हॅव लस्टर. म्हणजे थोडक्यात त्यांना चकाकी जी आहे ती नसते. नॉन मेटलला चकाकी जी आहे ती नसते. जे मेटलमध्ये मात्र ती होती, इथे नाही आहे, एक्सेप्ट डायमंड. मित्रांनो डायमंड जो आहे हा नॉन मेटल आहे, परंतु डायमंड आपल्याला सर्वांना माहिती, तो अतिशय चकाकतो किंवा तो जेवढा चकाकतो तशी तेवढी त्याची किंमत असते, नाही का. सो डायमंड इज अ नॉन मेटल बट दे हॅव अ लस्टर. म्हणजे त्याला चकाकी आहे थोडक्यात. म्हणजेच काय, हे एक्सेप्शन आहे त्याचं, नाही का. डायमंड जो आहे ते एक्सेप्शन आहे, तो एकमेव आहे असा. किंवा काही अजून असतील थोडी आयोडीन क्रिस्टल आहेत, त्यांना लस्टर प्रॉपर्टी आहे. बाकी सगळे डू नॉट हॅव लस्टर. ओके, सम नॉन मेटल्स आर कलरलेस वाईल अदर्स हॅव अ डिफरंट कलर. मित्रांनो काही जे आहेत हे नॉन मेटल जे हे कलरलेस असतात, रंगहीन असतात, परंतु बाकीच्यांना विविध प्रकारचे रंग असतात. व्हॉट इज द कलर ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ कोल. कोळशाचा रंग माहिती आहे तुम्हाला, तो काळा असतो, नाही का. सल्फर इज येलो, ब्रोमिन इज ब्राऊन. सल्फर जो आहे हा पिवळा असतो आणि ब्रोमिनचा कलर जो आहे तो कसा असतो, ब्राऊन असतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय, यांना कलरसुद्धा असतात, बाकीचे कलरलेस सुद्धा असतात. ओके, पुढचं बघूया, ब्रिटलनेस. ओके, टेक अ कोल अँड हॅमर इट. समजा एक कोळसा घेतला तुम्ही आणि त्याच्यावरती जोराने दगड मारला किंवा हातोडी मारली, काय होईल, त्या कोळसाचा भुगा होईल, कोळसाचा चुरा होईल, नाही का. म्हणजेच थोडक्यात काय, तो ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळ आहे. नॉन मेटल जो तो काय असतो, ठिसूळ असतो. त्यामुळे काय आपल्याला त्याचं जरी तो सॉलिडमध्ये असला तरी ते काय असतात, ब्रिटल असतात असं आपल्याला म्हणता येईल. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल, सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. मात्र काही जे आहेत ते जे आहेत सॉफ्ट आहे. याच्यामध्ये एक्सेप्ट आहे पुन्हा डायमंड, नाही का. डायमंड जो आहे तो आपल्याला माहिती आहे कार्बनचे ते अपरूप आहे, नाही का. आणि हा सर्वात कठीण पदार्थ आहे ॲक्च्युली, नाही का. विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. तुम्हाला माहिती आहे हिऱ्याने काचसुद्धा कापता येतो, नाही का. त्यामुळे जगामध्ये हा सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स जो तो मानला गेला आहे. म्हणजेच बघा, ऑल द नॉन मेटल्स आर ब्रिटलनेस, हॅव अ ब्रिटलनेस,
ते कसे असतात, ठिसूळ असतात. मात्र त्याचं एक्सेप्शन आहे डायमंड. डायमंड मात्र सॉफ्ट असतो. ओके, पुढे बघूया. डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. नन मेटल्स आर नायदर डक्टल ऑर नॉट मेलेबल. म्हणजे थोडक्यात काय आपण आता शिकलो डक्टल म्हणजे काय आणि मेलेबल म्हणजे काय. तर मित्रांनो, डक्टल म्हणजे आपल्याला त्यापासून वायर तयार करता येते, मेलेबिलिटी म्हणजे त्यापासून आपल्याला पत्र तयार करता येतो. मात्र नॉन मेटल जे आहेत ते आपल्याला म्हणता येईल आर नायदर डक्टल नॉर मेलेबल. ओके. कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपण मेटल्समध्ये बघितलं होतं दे आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ऑल्सो, बट इन नॉन मेटल्स आर अ बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. यांच्यामधनं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती पण वाहत नाही किंवा हीटसुद्धा वाहत नाही. याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन आहे, ते म्हणजे ग्रॅफाईट, नाही का. आता ग्रॅफाईट जे आहेत हे सुद्धा काय कार्बनचंच अप्रूप आहे, नाही का. मग हे मात्र यामधून इलेक्ट्रिसिटी जी आहे ती वाहून जाऊ शकते. ग्रॅफाईट मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सेल बघितला असेल, नाही का. सेल जो आहे तो बॅटरीमध्ये असतो बघा, या पद्धतीचा सेल असतो. तो जर तुम्ही फोडला असेल तर या पद्धतीने बघा अशी कांडी असते ब्लॅकची, काळी. ती ॲक्च्युली ग्रॅफाईटचीच असते, नाही का. म्हणजेच तो काय आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच ऑल नन मेटल्स आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी, बट एक्सेप्ट ग्रॅफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. डेन्सिटी. मेटलची डेन्सिटी आपण पाहिली होती, ती हाय होती. मात्र नन मेटल्स हॅव अ लो डेन्सिटीज. जेही नन मेटल्स आहे त्यांची डेन्सिटी अतिशय कमी असते. ओके, पुढे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मेटलचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट हाय होते. नॉन मेटलमध्ये मात्र एक्सेप्शन असतात करा, एक दोन ते आपण लक्षात ठेवायचे. ओके. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. नन मेटल्स हॅव अ लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. एक्सेप्शन, इथे सुद्धा एक्सेप्शन आहे. सॉलिड नन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. मात्र कार्बन आणि बोरॉन जो आहे तो हाय टेम्परेचरला जो आहे तो काय होतो, मेल्ट होतो. त्यामुळे याच्यामध्ये एक्सेप्शन असणार आहे कार्बन. ओके मित्रांनो, आपण मेटलॉइड्स हे सुद्धा बघून घेऊया. मला वाटतं तुम्हाला प्रॉपर्टीज ज्या आहेत मेटलच्या, नॉन मेटलच्या आपण कम्पॅरेटिव्हली शिकलो आहे, तुमच्या लक्षात असेल आणि त्या तुम्हाला आठवतील. आय होप तुम्हाला त्या कळाल्या असतील. मेटलॉइड्स म्हणजे काय ते बघूया. सम एलिमेंट्स सच ॲज अ आर्सेनिक. हा आहे आर्सेनिक, त्याचं जी फॉर्म्युला आहे तो AS. ओके. सिलिकॉन. ओके, SI. जर्मेनियम G अँड अँटिमनी मीन्स आपल्याला इथे दिला SB. have a properties which are intermediate between metals and non-metals. इंटरमिडिएट म्हणजे मधल्या, म्हणजेच काय, हे जे काही एलिमेंट्स आहेत सांगितलेत आपल्याला, आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम अँड अँटिमनी, हे काय करतात तर मेटल अँड नॉन मेटलच्या मधले गुणधर्म दाखवतात. सो सच एलिमेंट्स इज कॉल्ड मेटोलाइट्स, नाही का. यांनाच आपण काय म्हणतो, मेटोलाइट्स. मेटोलाइटचे यूज पण खूप आहेत मित्रांनो, ते आपण पुढे शिकणारच आहोत डिटेलमध्ये. आपण आता तेवढं लक्षात ठेवूया. मेटोलाइट कोणते तुम्हाला विचारलं जाऊ शकेल, त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवायचे. सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी हे जे आहेत हे काय आहेत, मेटोलाइट आहेत. कारण काय, विच आर इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजेच काय, मेटल अँड नॉन मेटलचे थोडे गुणधर्म आहेत किंवा त्यांच्या दरम्यान ते असतात असं आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ जास्ती लांबू नये आणि आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या ते तुमच्या लक्षात राहतील, मी असं समजतो. जर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं, आनंदी राहा. आज आपण हा व्हिडिओ संपवतो आहे. उद्या आपण सुरू घेणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. ओके, थँक्यू.